दुहेरी माझ्या मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरी आणि अर्णवपासून. तर आता इथे ईश्वरी म्हणते, "सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे." तर आता इथे अर्णव म्हणतो, "व्हॉट? तू आणि परवानगी मागतेस?" तर आता इथे ईश्वरी म्हणते, "हो सर, मला खरंच बोलायचं आहे तुमच्याशी. महत्त्वाचं बोलायचं आहे," असं म्हणतो तो. "आय हॅव स्टॉप टेकिंग यू सिरियसली लाँग बॅक," असं म्हणतो आता इथे अर्णव. "आणि माझ्या आयुष्यात जे काही सिरियस झालंय ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय," असं म्हणतो आता इथे अर्णव. ईश्वरी असं म्हणते आता इथे तेवढ्यातच अंजली, "अर्णव, ईश्वरी इथे या ना जरा," असं म्हणते आता इथे अंजली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आजी वगैरे सगळे बसलेले असतात आणि बघत असतात. तर आकाश आणि नम्रता सुद्धा एकत्र थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी जाते अंजलीकडे. "मी माझ्याकडनं तर थँक्यू म्हटलंच आहे तुला," असं म्हणते अंजली. "पण आता आमच्या बाळाकडनं पण तुला थँक्यू म्हणते," असं म्हणते आता इथे अंजली. "तू होतीस म्हणून आज माझं हे बाळ जग बघू शकणार आहे," असं म्हणते आता इथे अंजली. "तू आमच्या बाळाला वाचवण्यासाठी जे काही केलंस ते खरंच खूप कमेंडेबल आहे," असं म्हणते आता इथे ईश्वरी. ला अंजली बघा प्रेक्षक हो. तू माझी आधी मैत्रीण झालीस, मग माझी वहिनी झालीस आणि आता नजरबट्टू असं म्हणते ती. "अगं खरंच ग ईश्वरी," असं म्हणते अंजली. "आधी मला फक्त चेटूचा आधार वाटायचा, पण आता तुम्हा दोघांचा आधार वाटतो," असं म्हणते आता इथे अंजली. "ताई, मी आयुष्यात फक्त तुमच्यासोबतच आहे," असं म्हणते ती. "मी माझ्याकडनं तुला गिफ्ट दिलंच आहे, पण मी तुला गिफ्ट दिलं होतं, तर आता मी तुला सांगितलं होतं की राजशिर्के कुटुंबाकडून तुला एक गिफ्ट मागता येईल. आता सांग," असं म्हणते आता इथे अंजली. "सांग तुला काय हवंय आमच्याकडून," असं म्हणते आता इथे अंजली. "सांग सांग," असं म्हणते ती. तर आता इथे हातामध्ये माईक घेते बघा प्रेक्षक ईश्वरी. तर सांग सांग असं म्हणतो आता इथे अविनाश पण बघा प्रेक्षक आणि आता इथे वल्लरीला माहित असतं काय म्हणणार असते आता इथे ईश्वरी म्हणून. तर आता आकाश खूप उमेदीने बघत असतो आता इथे ईश्वरीकडे बघा प्रेक्षक तर ईश्वरीला समजतच नसतं काय मागू म्हणून. तर आता ती बघते अर्णवकडे. तर आता इथे ईश्वरी म्हणते ते मला ईश्वरी, "अगं संकोच करू नकोस," असं म्हणतात आजी. "अंजलीने तुला शब्द दिलाय म्हणजे चिंटू नाही म्हणू शकणारच नाही," असं म्हणते आता इथे आजी. "तुला हवं ते माग," असं म्हणतात त्याला तुझी इच्छा पूर्ण करावीच लागेल असं म्हणते आता इथे आजी. "हो आजी," असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी बोलणार असते बघा प्रेक्षक हो. तर आता अविनाश म्हणत असतो, "बोल बोल बोल." तर आता आकाश आणि नम्रता सुद्धा बघत असतात ईश्वरीकडे. "मला," असं म्हणते आता इथे ईश्वरी, "आज," असं म्हणते ती, "एवढंच मागायचं आहे की." तर तेवढ्यातच आता इथे बघा प्रेक्षक हो वल्लरी हात वरती करते आणि 1 मिनिट असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. 1 मिनिट, 1 मिनिट असं म्हणते ती. आपला फोन देते अविनाशला आणि आता जाते ती बघा प्रेक्षक हो आणि माईक घेते ईश्वरीच्या हातातून. 1 मिनिट, 1 मिनिट असं म्हणते आता इथे वल्लरी आणि तर असं म्हणते वल्लरी, "आजच्या या आनंदाच्या प्रसंगी मी सगळ्यांच्या आनंदात आणखीन भर घालणार आहे," असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो वल्लरी. तर आता इथे सगळ्यांना समजतच नाही काय म्हणते आता इथे ही वल्लरी म्हणून. तर आता सगळेजण बघायला लागतात इकडे-तिकडे. "हिला कसला आनंद झालाय?" असं म्हणतो आता इथे अविनाश. "हिला आनंद झाला की मला धडकीच भरते," असं म्हणतो आता इथे अविनाश मनातल्या मनात. "नाही म्हणजे ईश्वरी तिची काय इच्छा आहे हे सांगेनच," असं म्हणते ती. "पण त्याआधी मला खूप महत्त्वाची आणि एक आनंदाची घोषणा करायची आहे," असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. तर असं म्हणते वल्लरी, "आजच्या पार्टीमध्ये सदावर्ते फॅमिली आली आहे," असं म्हणते आता इथे वल्लरी. तर सगळे बघतात आता इथे सदावर्ती फॅमिलीकडे बघा प्रेक्षक हो. "त्यांची मुलगी मेघना, तिला मी इथे येण्याची विनंती करते. मेघना प्लीज," असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. तर आता मेघना गो असं म्हणते आता तिची आई. तर आता इथे मेघनाला बोलवते वल्लरी. तर "जा जा," असं म्हणतो आता इथे अविनाश पण. तर आता इथे सदावर्ती कुटुंब थांबतात, उभारतात बघा प्रेक्षक आणि आता इथे मेघनाला पाठवतात ते आणि आता इथे बाजूला येऊन थांबते ती वल्लरीच्या बघा प्रेक्षक कुणाला काय कळतच नाही काय चाललंय म्हणून. "आणि माझा मुलगा आकाश याला सुद्धा मी इथे बोलवते." "आकाश," असं म्हणते आता इथे वल्लरी. "प्लीज," असं म्हणते वल्लरी. तर आता इथे आकाशला पण बोलवते बघा. तर सगळ्यांना तर शंका येते हे काहीतरी होणार आहे म्हणून. तर आता आकाश आणि मेघनाला बोलवते, बाजूबाजूला थांबवते बघा प्रेक्षक वल्लरी. "तर आज माझ्या आकाशचं आणि मेघनाचं लवकरच साखरपुडा होणार आहे, असं मी जाहीर करते," असं म्हणते आता इथे वल्लरी. "टाळ्या," असं म्हणते ती. तर आता इथे आकाश आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात आणि नम्रताला पण धक्का बसतो. तर मेघनाला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक तर आता इथे सगळेजण टाळ्या वाजवतात. आजी पण खूप खुश असते बघा प्रेक्षक तर आता इथे सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे राजेशला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. "वाह! वाह! वाह! काँग्रॅच्युलेशन्स आकाश, क्या बात है!" असं म्हणतो आता इथे राजेश बघा प्रेक्षक तर आता इथे सगळेजण एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे सगळे आनंदात असतात. मात्र ईश्वरी, आकाश आणि नम्रता ह्यांना काय आनंद नसतो बघा प्रेक्षक तर आता खूप भावूक झालेले असतात तिघेही. हे काय झालं म्हणून बघा प्रेक्षक तर आता इथे आकाश बघतो, परत अर्णवकडे बघा प्रेक्षक तर आता इथे वल्लरी बघते ईश्वरीकडे, तिच्या चेहऱ्याकडे. चेहरा पडलेला असतो ईश्वरीचा. "काय मग कसं वाटलं माझं सरप्राईज?" असं म्हणते आता इथे वल्लरी. "आवडलं ना?" असं म्हणते बघा प्रेक्षक ती मुद्दाम. तर आता इथे आकाश असं म्हणते आता इथे वल्लरी. "तुला कसं वाटलं माझं सरप्राईज?" असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आकाश काय बोलूच शकत नाही बघा प्रेक्षक तो हसतो. तर त्यामुळे तिलाही काय कळत नाही आता इथे
नम्रताला बघा प्रेक्षक हो, तर आता इथे अर्णव म्हणतो ऑल ऑफ अ सडन कसं काय एंगेजमेंट असं म्हणतो अर्णव. कोणालाच काय माहित नव्हतं असं म्हणतो तो. अर्णव सरप्राईज द्यायचं होतं ना, मग कसं सांगणार सगळ्यांना आधीच असं म्हणते. आता इथे वल्लरी नाही असते ती सरप्राईज सांगितलं ना, मग झालं तर असं म्हणते. आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक आणि आता इथे रडायला येतं ईश्वरीला आणि नम्रताला आणि आकाशला बघा प्रेक्षक हे काय झालं म्हणून. तर मेघना मात्र खूप खुश असते आणि आकाशकडे बघत असते ती. तर आता इथे अविनाश म्हणतो हे काय आहे, तर आता इथे वल्लरी बघते नम्रताकडे. आता मी माझ्या आकाशची खूप चांगली मैत्रीण नम्रता हिला इथे येण्याची विनंती करते असं म्हणते. आता इथे वल्लरी नम्रता असं म्हणते. आता इथे वल्लरी प्लीज असं म्हणते. आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक ये ना असं म्हणते. आता इथे ती तर आता इथे नम्रता हो म्हणते. तर ईश्वरीला रडायला येत असतं खूप. तर आता इथे नम्रता येते बघा प्रेक्षक हो, कारण आता इथे वल्लरीने तिला बोलवलं असतं ना. तर आता इथे काय चाललंय सगळ्यांना कळत असतं. ये ना असं म्हणते खूप बघा प्रेक्षक हो. वल्लरीने डोळा पण मारते ती. तर आता इथे नम्रताला खूप दुःख झालेलं असतं. ईश्वरी मात्र खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. नम्रता ये ना असं म्हणते. आता इथे अंजली ये ना असं म्हणते. आता इथे अंजली तर आता इथे येते बघा प्रेक्षक हो. नम्रता सगळेजण बोलवल्यानंतर आणि बाजूला येऊन थांबते. तर ती आकाशच्या ये आता असं म्हणते. आता इथे वल्लरी तर आता मी नम्रताला विनंती करते की तिने तिच्या हाताने आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातात द्यावा आयुष्यभरासाठी असं म्हणते. आता इथे वल्लरी नम्रता प्लीज असं म्हणते. आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो, तर आता इथे मुद्दाम करते वल्लरी. तर आता मेघनाचा हात आणि आता ती आकाशचा हात एकमेकांच्या हातामध्ये देणार आहे बघा प्रेक्षक हो. आता नम्रता आणि आजीला सुद्धा कळलंय ह्याच्याबद्दल आणि सदावर ते मात्र खूप खुश आहेत. तर आता इथे नम्रता बघते आकाशकडे, तर तिला खूप वाईट वाटतं. तर आकाश पण बघतो तिच्याकडे आणि त्याला पण खूप वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक हो. आणि तिला आठवतं कसं आकाशने तिला प्रपोज केलेलं असतं ती अंगठी घेऊन. हे सगळं तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं बघा प्रेक्षक हो. आणि कसं भर रस्त्यामध्ये तिला त्याने प्रपोज केलेलं असतं आणि ते म्हटलेलं असतं की नम्रता विल यू मॅरी मी असं म्हटलेलं असतं ना आकाश. तर आता इथे तिला समजतच नाही सगळं काय चाललंय म्हणून आणि कसं त्याने अंगठी घातलेलं असतं हे पण तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि हे सगळे फ्लॅशबॅक आता दाखवले आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता कसं दोघे एकमेकाला आय लव्ह यू म्हटलेले असतात आणि किती खुश झालेली असते नम्रता आणि ती सुद्धा मी पण म्हटलेली असते ना. तर तिला आठवतं ते सगळं. तर आता इथे आकाश बघतच असतो बघा प्रेक्षक हो नम्रताकडे. तर आता इथे वल्लरी मुद्दाम बघत असते ईश्वरीकडे आणि आता तिला सांगते ती बघ म्हणून. तर आता इथे ईश्वरीला खूप रडू येत असतं. अगं असं म्हणते वल्लरी कसला संकोच करतेस असं म्हणते. आता इथे वल्लरी तू पण आमच्या घरच्यासारखीच आहेस ना दे 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 लवकर हात दे त्यांच्या एकमेकांच्या हातात असं म्हणते. आता इथे वल्लरी हो हो असं म्हणते. आता इथे नम्रता बघा प्रेक्षक हो आणि आता ती दोघांचे हात घेते म्हणजेच आता आकाशचा हात आणि मेघनाचा हात. तर आता तिला खूप रडू येत असतं. आता इथे नम्रता पण खूप भावूक झालेली असते. तर आता ती आकाशचा हात थरथरत पकडते बघा प्रेक्षक हो. तिचा हात अक्षरशः थरथरत असतो. तर आता ती बघते आकाशकडे तिचा हात पकडताना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघांचा खूप भावूक क्षण दाखवलाय. तर आता ती त्याचा हात घेते आपल्या हातामध्ये आणि आता दुसरा हात म्हणजे मेघनाचा हात घेते आणि तिच्या हातामध्ये देते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप भावनिक क्षण दाखवला आहे आणि ईश्वरीला अजिबात आवडत नाही बघा हे प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रताला खूप जास्त त्रास होत असतो हे सगळं करताना. तर मेघनाला खूप जास्त आनंद झालेला असतो. वल्लरीला तर खूप जास्त आनंद झालेला असतो आणि ईश्वरीला तर काय करावं सुचतच नाही बघा प्रेक्षक आणि सगळे लोक टाळ्या वाजवत असतात खूप छान गोष्ट झाली म्हणून. तर सदावर्ते तर खूप आनंदात असतात की त्यांच्या मुलगीचं एंगेजमेंट आता होणार आहे म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता तिथून निघून जाते बघा प्रेक्षक हो आणि आता इथे आकाश आणि मेघना एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात घेतलेले असतात. तर आकाश आता हात सोडतो मेघनाचा आणि तर तो नम्रताकडे बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आकाश जात असतो नम्रताकडे आणि नम्रता बघत असते त्याच्याकडे. तर वल्लरी सगळं बघत असते बघा प्रेक्षक हो लांब थांबून आणि तिला खूप आनंद झालेला असतो आणि ईश्वरीला काय करायचं सुचतच नसतं. तर त्यामुळे तिचे फ्लॅशबॅक्स दाखवतायत मध्ये-मध्ये. तर आता इथे अहो सदावर्ते फॅमिलीना घेऊन या ना इथे या असं म्हणते. आता इथे वल्लरी तर आता अविनाश म्हणतो या बघा प्रेक्षक हो आणि सदावर्ते फॅमिली पण येते आता इथे. तर आता काँग्रॅट्स म्हणून अविनाश घट्ट मिठी मारतो आकाशला. तर मेघनाला तिची आई पण घट्ट मिठी मारते. तर आकाशला काय बोलावं सुचतच नाही आणि नम्रता तिच्याकडे बघत असते आणि बाकी सगळे काँग्रॅट्स म्हणत असतात आकाशला आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं बघा प्रेक्षक आणि राजेशला हे चांगलं कळलेलं आहे की काय चाललंय इथे आणि वल्लरीने कसा गेम खेळलाय नम्रताचा आणि आकाशचाही त्याला कळलंय बघा प्रेक्षक तर आता तिला खूप त्रास होत असतो नम्रताला आणि तिथून निघून जात असते बघा प्रेक्षक ती आणि राजेश पाठीमागून हे सगळं बघत असतो की कसं निघून गेलेली असते तिथून नम्रता. तर आता ईश्वरीला पण कळतं नम्रताला त्रास होतोय आणि ती निघून गेली तिथून म्हणून. तर आता इथे वल्लरी बघतच असते ईश्वरीकडे बघा प्रेक्षक आणि आता ईश्वरीला खूप जास्त त्रास होत असतो. तर आता ईश्वरी पण जाते बघा प्रेक्षक नम्रताच्या पाठीमागे. तर आता इथे दिसतं ते आता आकाशला पण बघा प्रेक्षक आणि अर्णव पण तिथेच थांबलेला असतो. मात्र ईश्वरी आता इथे बाहेर जाते नम्रताच्या पाठोपाठ. तर राजेशला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर आता इथे आली होती माझी सून बनायला. पण मी तर चांगलाच तडका दिला असं म्हणते. आता इथे वल्लरी तर आता इथे नम्रता घराबाहेर जाते.
तर आता मी नम्रताला विनंती करते की तिने तिच्या हाताने आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातात द्यावा आणि आयुष्यभरासाठी नम्रता प्लीज असं म्हटलेली असते ना वल्लरी, हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक. नम्रताला आता बाहेर असते ती आणि तिला आठवतं कसं तिने हातात हात दिलेला असतो आकाशचा आणि मेघनाचा, आणि कसं सगळेजण टाळ्या वाजवलेले असतात हे कळतं बघा प्रेक्षक तिला. तर आता इथे ती खूप रडत असते, नम्रता खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक. आणि आता ती घराबाहेर थांबलेली असते टेबलकडे. तर आता इथे ईश्वरी तिला शोधत शोधत बाहेर आलेली असते आणि आता तिला दिसते नम्रता. तर आता इथे नम्रता ला बघायलाच आलेली असते ईश्वरी. तर आता ती बघते तिच्याकडे आणि खूप रडायला येतं आता इथे ईश्वरीला. तर पळत पळत येते ती बघा प्रेक्षक नम्रताकडे. तर आता इथे ईश्वरी म्हणते ताई ताई असं म्हणते ईश्वरी, ताई ताई असं म्हणते आता इथे ईश्वरी, प्लीज तू रडू नकोस ताई असं म्हणते ईश्वरी. तर आता नम्रता म्हणते ईशू रडू नको तर काय करू असं म्हणते आता इथे नम्रता. ताई अगं अगं तुला वाटलं नव्हतं की तू माझ्याशी असं वागशील असं म्हणते आता इथे नम्रता बघा प्रेक्षक. म्हणजे असं म्हणते आता इथे ईश्वरी, तुला तुझी मी जाऊ म्हणून नको ती सरळ सांगायचं, हा असा मोठा तमाशा करायची काय गरज होती का असं म्हणते आता इथे नम्रता बघा प्रेक्षक तर आता इथे ईश्वरीला कळतच नाही काय बोलते ती म्हणून. तर आता इथे आर्णव म्हणतो मामी काय अचानक सरप्राईज दिलंस तू, मी मेघनाला पाहिल्यापासून मला ती आपल्या आकाशसाठी अगदी मनात भरली होती असं म्हणते आता इथे वल्लरी. हो पण तू आकाशचं लग्न वगैरे ठरवलंस कुणालाच का माहित नव्हतं असं म्हणतो इथे अर्णव. अगं हो असं म्हणतो आता इथे अविनाश बघा प्रेक्षक. हो असं म्हणते आता इथे आजी पण बघा प्रेक्षक. सांगायचंच ना आम्हाला आधीच तिच्या आई वडिलांना भेटून घेतलं असतं आपण असं म्हणतो. मुलगी चांगली आहे ना, सगळ्यांना आवडली आहे ना, झालं तर मग असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक. तर आता इथे वल्लरी म्हणते बरं अर्णव मेघना ह्या घरची सून म्हणून पसंत आहे ना तुला असं म्हणते आता इथे वल्लरी. माझं काय, आजी मोठी आहे घरात, आजीला ओके असेल, तुम्हाला दोघांना ओके असेल, आकाशला ओके असेल आणि ताईला ओके असेल तर आय विल बी ओके असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक अर्णव. तर आता इथे मला अगदी खात्री होतीच माझा हा निर्णय तुला 100% पटेल असं म्हणते आता इथे वल्लरी. शेवटी काय आहे, घरची सूनच तर सगळं घर सांभाळत असते ना, हे घर सांभाळायची सगळी जबाबदारी घरच्या सुनेवरच तर असते ना असं म्हणते वल्लरी. एकदा तिचीच निवड चुकली तर मग पुढचं सगळंच चुकतं असं म्हणते आता इथे वल्लरी. अर्णव असं म्हणते, तीन टोमणा मारते बघा प्रेक्षक होती आता इथे प्रणवला ईश्वरीबद्दल. तर आता इथे मामा पण म्हणतो काय आहे, नाही पण खरंच गोड आहे असं म्हणते आता अंजली. मेघना असं म्हणते अंजली, आवडली ना तुला पण असं म्हणते वल्लरी. छान आहे असं म्हणते आता इथे अंजली पण बघा प्रेक्षक. तर आता आजी पण म्हणते हो. तर आता इथे अविनाश बघतो तिच्याकडे, काय तू पण असं म्हणतो तो परत. तर ठीक आहे असं म्हणून तो म्हणत असतो. तर आता इथे काहीतरी झोल नक्कीच आहे असं म्हणतो आता इथे राजेश. कुणालाही कळू न देता अचानक मुलगी पसंत केली असं म्हणतो आता इथे राजेश. शोधून काढल्या पाहिजेत असं म्हणतो तो. ताई अगं असं विचारच कसं करू शकतेस तू असं म्हणते ईश्वरी माझ्याबद्दल. अगं मी का करेन असं तुझ्या बाबतीत, तर तू जे काय बोलतेस ना त्याच्यावर माझा विश्वास बसणार नाही असं म्हणते आता इथे नम्रता. तर ईश्वरी म्हणते ताई मी कुणाची शपथ घेऊन सांगायला तयार आहे, मामी आज हे सगळं बोलणार होते मला खरंच माहितही नव्हतं ग असं म्हणते आता इथे ईश्वरी. मी तुझ्या आणि आकाशची बद्दलच बोलणार होते सगळ्यांसमोर, पण त्यांनी मला बोलून नाही दिलं असं म्हणते ती. मग तू आमच्याबद्दल जिजूंशी बोलायला एवढा उशीर का केलास असं म्हणते नम्रता. अगं दिवस रात्र एकत्र असता तुम्ही, आमच्याबद्दल बोलायला साधी 5 मिनिटं नाही मिळाली तुला असं म्हणते आता इथे नम्रता बघा प्रेक्षक. हो ताई कसं सांगू मी तुला असं म्हणते आता इथे ईश्वरी. ईश्वरी अगं एखाद दिवस होता तुझ्याकडे, मला माहिती आहे तू मुद्दाम उशीर केलास असं म्हणते नम्रता आमच्याबद्दल सांगायला. तुला मी ह्या घरात तुझी जाऊ म्हणून नको आहे, मला माहिती आहे, हेच सांग कारण आहे असं म्हणते ती. ताई असं म्हणते ईश्वरी, एवढंच तकलादून आता आहे का गं आपलं असं म्हणते आता इथे ईश्वरी. हा अगं तुला असं वाटलंच कसं ताई असं म्हणते ईश्वरी, कारण मला पटेल असं उत्तर नाही आहे तुझ्याकडे इशू असं म्हणते आता इथे नम्रता जोरजोरात. आणि आकाश हे सगळं बघत असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे यू कॅरी ऑन मी आलेच असं म्हणते आता इथे वल्लरी आणि जात असते बघा प्रेक्षक होती किचनमध्ये. अरे जा पाहुण्यांना ज्यूस दे, इकडे का उपाय असं म्हणते आता ती शेफला. काय बात है मामी असं म्हणतो आता इथे राजेश. आवडलं हा हे प्लॅनिंग तुमचा चॉईस असं म्हणतो आता इथे राजेश. आणि गेमही असं म्हणतो आता इथे राजेश. गेम असं म्हणते आता इथे वल्लरी. हा असं म्हणतो आता इथे राजेश. म्हणजे नम्रता नको म्हणून मग मेघना ते इतर कुणाच्या लक्षात आलं नसेल तरी मला कळलंय मामी असं म्हणतो आता इथे राजेश. वा जावे बापू हुशार आहात असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक वल्लरी. पण मामी समजा कुणीतरी विचारलं की असं काय बाबा वाईट आहे त्या नम्रतात तर काय सांगाल असं म्हणतो आता इथे राजेश. सरळ सांगेन, एक बळजबरीची सून आहे ती इनाफ आहे, त्यात तिची बहीण मला माझी सून म्हणू नकोच आहे असं म्हणते आता इथे वल्लरी.
तर आता इथे राजेश म्हणतो, पण मामी तरी सुद्धा राहून राहून एक प्रश्न पडतोच बरं का आता अगदी रोज, असं म्हणतो तो. अगं बाई कोणता प्रश्न, असं म्हणते आता इथे वल्लरी. बघा प्रेक्षक हो, काय तरी गुपित आहे जे तुम्ही लपवताय, असं म्हणतो आता इथे राजेश. बघा प्रेक्षक हो, चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या टेन्शन, असं म्हणतो आता इथे राजेश. बघा प्रेक्षक हो, नाही म्हणजे मला प्रश्न पडतो की इतकं काय वाईट केलं ईश्वरीने तुमचं, म्हणजे एवढा काय राग आहे तुम्हाला तिचा, असं म्हणतो आता इथे राजेशचा. अवय बापू, आपलं ठरलंय ना, असं म्हणते वल्लरी, एकमेकांच्या प्लॅनमध्ये सामील व्हायचं, जास्त खोलात शिरायचं नाही, असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो वल्लरी. तर आता ती म्हणते जरा होणाऱ्या बहिणींना भेटून येते, असं म्हणते आता इथे वल्लरी. असं म्हणतो राजेश आणि वल्लरी जाते आता इथे भेटायला. बघा प्रेक्षक हो, आकाशच्या मुलीबरोबर लग्न होणार असतं ना तिच्या आईला. तर आता विषय खोल आहे, असं म्हणतो आता इथे राजेश. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या जिलेबीचा आणि मला तर आता कळायलाच हवं, असं म्हणतो आता इथे राजेश. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे तो काहीतरी शोधणार आहे हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे कळेल कळेल, असं म्हणतो आता इथे राजेश. बघा प्रेक्षक आणि आता तो ज्यूस पित असतो. तर आता तिथून निघून जातो राजेश. तर ताई असं म्हणत असते ईश्वरी, ताई मी कसं समजावं ग तुला, मला खरंच कळत नाही, असं म्हणते ईश्वरी. तर आकाश येतो तेवढ्यातच. तर आता आकाश म्हणतो, अमृता आय एम रिअली सॉरी, तुम्ही तर काय बोलूच नका आकाश सर, असं म्हणते आता इथे नम्रता. तुमची काही चूक नाही आहे, चूक तर असं म्हणते आता इथे नम्रता माझ्या नशिबाची आहे, लग्नाचं सुख नाही आहे बहुतेक माझ्या नशिबात, असं म्हणते आता इथे नम्रता. ताई अगं, असं म्हणते ईश्वरी. हो ना ईशू, असं म्हणते आता इथे नम्रता. बरोबर बोलते ना मी. तर आता नम्रता निघून जात असते. ताई प्लीज थांब, असं म्हणते ईश्वरी. हे बघा मी ना आताच्या आता सरांना बोलवते, आपण तुमच्याबद्दल सगळं सांगून टाकूया, असं म्हणते ईश्वरी. आम्ही सगळं सांगून टाकूया, आता काय फायदा आहे सगळं सांगायचं त्यांना, असं म्हणते आता इथे नम्रता. तिकडे मामीने आकाश सरांच्या सगळ्याबद्दल सगळं सांगून टाकलं, असं म्हणते नम्रता. बघू ना आपण, माझा ऐकतील सर, असं म्हणते ईश्वरी. मी सांगते सरांना, प्लीज प्लीज तुम्ही दोघे इथेच थांबा, असं म्हणते ईश्वरी. मी आले सरांना बोलून आणते, असं म्हणते ईश्वरी. इथेच थांब, असं म्हणते ती. तर आता इथे ईश्वरी जाते बघा प्रेक्षक हो बोलवायला अर्णवला. सर सर, असं म्हणते आता इथे ईश्वरी. प्लीज इथे या, असं म्हणते आता इथे ईश्वरी. रडत रडत असते ती. सर मला ना तुमच्याशी अर्जंट बोलायचं, असं म्हणते ईश्वरी. काय बोलायचं अर्जंट, असं म्हणते अर्णव. आज सकाळपासून ना मी तुम्हाला सांगण्याची खूप कोशिश करते, असं म्हणते आता इथे ईश्वरी. काय सांगायचं तुला, असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी, नमुताई आणि आकाश भाऊजींचं एकमेकांवर प्रेम आहे, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता धक्काच बसतो अर्णवला. वॉट, असं म्हणतो आता इथे अर्णव. हो हो सर, असं म्हणते आता इथे ईश्वरी. प्लीज प्लीज तुम्ही त्यांना समजून घ्या प्लीज, असं म्हणते आता इथे ईश्वरी. अहो माझी बेचारी नमुताई प्रेमाला घाबरणारी मुलगी आहे, आधीच एक सगाई आणि लग्न मोडल्यामुळे खूप उदास झाली होती हो, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तिच्या जिंदगीत असं सुख येईल तिला वाटलं पण नव्हतं, असं म्हणते ईश्वरी. प्रेम लग्न ह्या सगळ्यावरून विश्वास उडाला होता तिचा, पण तिचा आता खरंच आकाश भाऊजींवर खूप प्रेम आहे सर, असं म्हणते ईश्वरीने. आकाश भाऊजीचं पण नम्रता ताईवर खूप प्रेम आहे. आकाश भाऊजींना त्या मेघनासोबत नाही सुखी राहू शकणार ते, असं म्हणते ईश्वरी रडत रडत. तुम्ही प्लीज आता माझ्यासोबत बाहेर चला आणि नमुताईला आणि आकाश भाऊजींबरोबर एकदा बोला सर, असं म्हणते ईश्वरी. त्यांच्या अख्ख्या जिंदगीचा प्रश्न आहे हो, असं म्हणते ईश्वरी. एक मिनिट, असं म्हणतो आता इथे अर्णव. कशावरून हा तुमचा प्लॅन असेल, असं म्हणतो आता इथे अर्णव. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी, तू तुझ्या जीवाची पर्वा न करता माझ्या ताईचा जीव वाचवलास म्हणून थोडा डायव्हर्ट झालो होतो मी, पण नाव हे आकाशाने नम्रताचं प्रेम ही नाटकं. सर नाही नाही, असं म्हणते ईश्वरी. तुमच्या देसाई फॅमिलीवर माझा अजिबात विश्वास नाही, असं म्हणतो आता इथे अर्णव. सर सर प्लीज माझा एकदा आठवून घ्या सर, असं म्हणते आता ईश्वरी. तुमच्या कुटुंबाचं वाईट वाटावं असं स्वप्नात सुद्धा मला वाटणार नाही हो, असं म्हणते ईश्वरी. तुला काय वाटतं, आणि तुझ्या आईने जे काही केलंय ना ते मी कधीच विसरू शकणार नाही, आणि त्याबद्दल मी तुला कधी माफ करू शकणार नाहीस, म्हणतो आता इथे अर्णव. तर आजचा भाग इथे संपतो, बघूया तरी आपले काय ते. तर आता इथे वल्लरी म्हणते आकाशला, तू त्या नम्रताशी लग्न करायचं नाहीस, दे शपथ दे, असं म्हणते आता इथे वल्लरी. हे शपथ, असं म्हणते तिने आपल्या डोक्यावर हात ठेवते. ज्या बाईमुळे माझ्या आईने सुसाईड केले त्या बाईच्या मुलीशी माझ्या भावाचं लग्न नेवर, असं म्हणतो आता इथे अर्णव. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे बाहेर राजेश म्हणतो ईश्वरीला, काय तुझी आज एक इच्छा पूर्ण करणार होते अर्णव सर, हवेत विरून गेले का सगळ्या गोष्टी, असं म्हणतो राजेश. अजूनही वेळ गेलेली नाही आहे माझ्याकडे, असं म्हणतो राजेश. तुझा ना शेवट जवळ आलाय, लवकरच अर्णव सर तुझी सगळी पापं खणून काढणार आहे, तसं म्हणते आता इथे ईश्वरी. बघा प्रेक्षक हो, तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.